नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं स्वाद महाराष्ट्राचा जायका देशाचा याच आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत अतिशय स्वादिष्ट आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन डिश भरली वांगी. खमंग मसाल्याने भरलेली चमचमीत ही भाजी अप्रतिम लागते. ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी मसाल्याने बनवणार आहोत, त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करा. चला तर मग सुरू करूया आजची खास रेसिपी भरली वांगी. इथे मी 1 पाव वांगी घेतली आहे छोट्या साईजचे. याला आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर याला आपल्याला कापून घ्यायचं आहे. तर कापताना शेवटचं देठ कापून घ्यायचं आहे. त्यानंतर वांग्याच्या मधल्या भागाला 2 चिरे मारायचे आपल्याला. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला 2 चिरे मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला त्यामध्ये मसाला भरता येईल. परत एकदा दाखवते. अशा प्रकारे मी इथे सगळी वांगी आता चिरून घेतली आहे. आता मसाल्याकडे जाऊया. इथे मी 1 कांदा आणि 1 टमाटर घेतलं आहे. ॲक्च्युली 2 कांदे घ्यायचे आहे मला, आणि कांद्याला पण असं मधून चिरे मारायचे आहे. दुसऱ्या कांद्यालाही तसं, आणि 1 टमाटर मी इथे चिरून घेतलेलं आहे. आता या कांद्याला आपण गॅसवर भाजून घेऊया. ज्या भागाने आपण कापला आहे तो खाली ठेवायचा आहे, आणि अशा प्रकारे हा कांदा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा भाजला जातो आहे. याला मध्ये मध्ये थोडं पलटवून घेऊ. साधारण 3 ते 4 मिनिट मी हा कांदा इथे भाजून घेणार आहे. भाजलेल्या कांद्याची पेस्ट करून ही जी मसाला वांगी आपण भरली वांगी बनवणार आहोत ती एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. इथे आपला कांदा आता भाजून झालेला आहे. आता आपण पेस्ट करून घेऊया. आता यामध्ये मी हा कांदा टाकून घेणार आहे. त्यानंतर अद्रकचे 1-2 तुकडे, आणि हा टोमॅटो, आणि ह्या सोबत आपल्याला 1 चिमटभर याच्यात हळद टाकायची. इथे माझी पेस्ट रेडी आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे पेस्ट मिळेल. आता भरली वांगीसाठी मसाला बनवून घेऊया. इथे मी 1 वाटी शेंगदाणा कूट घेतला आहे. त्यामध्ये 1 चमचा आपल्याला तिखट टाकायचं आहे. थोडीशी हळद टाकायची आहे. जिरे पावडर, धने पावडर, आणि थोडासा मसाला. थोडं तेल टाकून घेऊया. मीठ टाकायचं राहिलं, इथे मीठ टाकून घेऊया चवीनुसार. आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण याला हाताने पण मिक्स करून घेऊ शकतो. आता इथे आपली वांगे भरण्याचा मसाला रेडी आहे. आता इथे आपला मसाला रेडी आहे. आपण तो भरून घेऊया. आता जे आपण वांगं कापून ठेवले होते त्यामध्ये हा दोन्ही साईडनी मसाला भरून घ्यायचा आहे, आणि त्याला थोडं दाबून घ्यायचं आहे, आणि याला साईडला ठेवून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला इथे सगळे वांगे भरून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला इथे सगळी वांगी भरून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. आता छान फोडणीला सुरुवात करूया. आता इथे मी 1 पातेलं गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये 2 ते 2.5 बुटले आपल्याला तेल टाकायचे आहे. मसाल्याची भाजी म्हटली की तेल लागतेच. आता तेल गरम व्हायला सुरुवात झाली आहे. तेल गरम झालं की आपण यामध्ये जिरे मोहरी घालणार आहोत. इथे आपलं तेल गरम होत आहे. त्यामध्ये मी जिरा आणि मोहरी घातली आहे.
हळूहळू जिरा आणि मोहरी तडतडायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया. याला छान मिक्स करून घेते. त्यानंतर जो आपण मसाला बनवला होता तो यामध्ये टाकून घेऊया आणि परत मिक्स करून घेऊया. आता हा मसाला आपल्याला इथे 3 ते 4 मिनिट छान होऊ द्यायचा आहे. मसाल्याची भाजी म्हटलं की थोडं तेल जास्तच असतं. परत एकदा फिरवून घेते. इथे आपला मसाला झालेला आहे. आता यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा तिखट, थोडं जास्त घालते, अर्धा चमचा हळद, जिरा पावडर आणि हा मसाला, थोडासा धने पावडर, 1 चमचा मीठ चवीनुसार टाकायचं आहे आपल्याला. आणि आता याला मिक्स करून घेऊया. छान आपला इथे मसाला रेडी आहे. वांगी भरताना जेव्हा जो मसाला आपला जर राहिला असेल तो पण यामध्ये आपण टाकून घेऊया, जो आपण शेंगदाण्याचा बनवला होता. जर तो उरला असेल तर यामध्ये टाकून घ्या, नसेल तर काही हरकत नाही. आता इथे आपला मसाला रेडी आहे. आपण वांगी टाकून घेऊया एक एक. सगळे वांगे या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं. आता वांगे शिजतपर्यंत आपल्याला साधारण 4 ते 5 मिनटं लागतील. या मसाल्यात आपल्याला शिजू द्यायचे वांगे, खाली लागू नये, त्यामुळे परत एकदा मिक्स करून घेते. थोडं झाकण ठेवूया. त्यावर थोडं पाणी टाकते म्हणजे खालचा मसाला जळत नाही. साधारण 3 ते 4 मिनिट आपण हे होऊ देणार आहे. मध्ये मध्ये चेक करायचं आहे आपल्याला. बघा आपली वांगे शिजत आहे. परत मिक्स करून घेऊया. खमंग असा स्मेल सुटलेला आहे. त्यामध्ये जे प्लेटमध्ये आपण पाणी ठेवलं होतं ते यामध्ये टाकून द्या. परत झाकण ठेवून घेऊया. आता इथे छान आपले मसाले वांगेची भाजी रेडी आहे. भरले वांग्याची भाजी रेडी आहे. तुम्ही बघू शकता वांगे पण छान शिजून गेले आहे आणि भाजीला कलर पण खूप सुंदर आलेला आहे. खमंग मसाल्याने भरलेली चमचमीत ही भाजी आता इथे रेडी आहे. जर तुम्हाला मसालेदार चविष्ट भाजी आवडत असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून कशी झाली ती सांगा. आणि हो, अशा स्वादिष्ट आणि झटपट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.